करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 8वा दृश्य निर्शन नाम श्रीराम समर्थ. मागास्रोती फुसले होते दृश्य मिथ्या तरिका दिसते त्याचे उत्तर बोली जेलते सावधान ऐका. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्यक्षपणे समर्थांनी भाग कसा केला, ज्या प्रकारे समर्थांनी सुरुवातच प्रार्थनेने केली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आपलं मन संपूर्णपणे चंचल होतं. त्या चंचल मनाला एकाग्र आणण्यासाठी पहिली प्रार्थना आपल्या मनाला द्यावी लागली. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग मांडला. जे मत मांडलं ते श्रीमताचं मांडलं, खुद्द भगवंताचं वचन आणि त्या बोधाची शिकवण या दासाला घडावी म्हणून श्रीमत दासबोध. दशक 6वा देवशोधन नाम. देवाला शोधायचं कुठे, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. बरोबर की नाही. म्हणून भाग कसा मांडला बघा. दशक 6वा देवशोधन. देव कुठे आहे, प्रत्यक्ष भाग मांडला ना. खरा देव तो अंतरी चोरला असे, ज्याच्याशिवाय आपण बोलू शकत नाही, ज्याच्याशिवाय आपण चालू शकत नाही. समर्थ म्हणाले समास त्यातला 8वा. कसा आठवायला सांगितलं, दृश्य निरशन नाम. श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता मागच्या समासामध्ये. आक्षेप झाला श्रोत्यांशी, आक्षेप घेतलेला होता. मिथ्या तरी ते दिसते आम्हासी, जे डोळ्यांनी दिसते ते प्रत्यक्ष कानाने ऐकलं, पण याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे. मग आता याचं उत्तर आपल्याला समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे. श्रवण करूया. श्रीराम समर्थ. बघा, दशक 6वा देवशोधन नाम आणि समास 8वा दृश्य निरशन नाम श्रीराम समर्थ. मागा स्रोती फुसले होते दृश्य मिथ्या तरिका दिसते त्याचे उत्तर बोली जेलते सावधान ऐका. श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता, दृश्य जर मिथ्या आहे तर ते का दिसते. याचे उत्तर समर्थांनी सांगितलं, सावध होऊन ऐका. देखिले ते सत्याची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. जडमूड अज्ञाने जीवे ते सत्य मानिजे. बघा, डोळ्यांना जे जे काही दिसतं ते खरं मानायचं. ज्ञानी पुरुषांचं पाहणं नवं. प्रत्यक्षपणे अज्ञान जीव त्याला सत्य मानतात. ज्याप्रमाणे समर्थांनी उत्तमाचा भाग सांगितला. जे डोळ्यांनी दिसतं, प्रत्यक्ष कानाने ऐकतो तेच आपण खरं मानतो ना. कोणावरही डायरेक्ट बघा, प्रत्यक्षपणे कोणी एखादं येऊन आपल्याला सांगितलं, पण त्यावर जर आपण विश्वास जर ठेवत असू तर नक्कीच आपला विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही ना. म्हणजे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, कानांनी प्रत्यक्ष ऐकलं पाहिजे आणि त्यावर देखील जे सत्याची मानावे, तरच त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे ना. एका देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. केवळ डोळ्यांना जे दिसतं तेच खरे असा आग्रह धरला तर कोट्यावधी ग्रंथांना खोटं ठरवावं लागेल. एवढंच नव्हे तर संत महंत जे सांगतात त्या वचनांनाही मिथ्या मानावे.
परिमिथ्या. बघा प्रत्यक्षपणे ग्रंथ कोणता आहे? आपण जे वाचतो ते पुस्तकासारखं वाचतो, त्यातलं काही बोध घेतलं तर. पण प्रत्यक्षपणे ग्रंथ हा वाचणं नाही तर संपूर्णपणे घडला पाहिजे, बरोबर की नाही? हा आपला देह, आपलं शरीर म्हणजे एक प्रकारे ग्रंथ आहे. जर समजला तर त्याला संपूर्णपणे त्या ग्रंथांची बघा शिकवण आणि त्या शिकवणीमध्ये बोध प्राप्त झालेला आहे. समर्थांनी उत्तमाचा एक श्लोक दिला बघा. नव्हेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. काय ओवी दिलेली समर्थांनी? एका देखिल्यासाठी एक ग्रंथ आहे. आपण शाळेमध्ये जातो, आपल्या घरामध्ये बघा पुस्तकं असतात की नाही? असतात. शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये अभ्यास करण्यासाठी पुस्तकं असतात. देवाचे धर्माचे आपल्याकडे काय असतात? ग्रंथ असतात. प्रत्येक पुस्तकाचा, प्रत्येक ग्रंथाचा काय असतो, बरोबर की नाही? ज्या ज्या पुस्तकातून, ज्या ज्या ग्रंथातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, तेच पुस्तक आपण, तेच ग्रंथ आपण घरामध्ये ठेवतो. कसा भाग दिला समर्थाने ऐकू, श्रवण करूया. आपल्याकडे पैसे असतात. एक 10 रुपयाची नोट समोर ठेवा, एक 50 रुपयाची नोट समोर ठेवा, एक 100 रुपयाची नोट समोर ठेवा आणि 1 रुपयाचा कॉईन समोर ठेवा आणि लहान मुलाला बोलवा. तो काय घेईल प्रत्यक्ष बघा, प्रयोग करून पहा. प्रत्यक्ष अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. कारण समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले. कसा भाग दिला? लहान मुलगा असतो ना आपल्या घरात, 1 रुपयाचा कॉईन ठेवा आणि 10 रुपयाची, 50 रुपयाची आणि 100 रुपयाची नोट ठेवा. काय उचलेल ते प्रत्यक्ष पहा. तो 1 रुपयाचा कॉईनच उचलणार. परंतु तेच पैसे आपल्यासमोर ठेवा, आपण 1 रुपयाचा कॉईन उचलणार नाही, तर 100 रुपयाची नोट उचलू. फरक समर्थाने आपल्याला हाच दाखवला. कारण त्या पैशाची किंमत खरी आपल्याला कळली आहे. कारण या पैशातून जास्त आपल्याला काय होईल? फायदा होईल. आणि तो लहान मुलगा, त्याला माहिती आहे ही फाटून जाईल, परंतु 1 रुपयाचं कॉईन तुटणार नाही. तो खेळण्यासाठी घेईल, परंतु हा देह. पण फरक पाहिला? किंमत कोणाला करावी लागते? तर मनुष्यालाच किंमत करावी लागते. कारण पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. म्हणजे फरक हाच दाखवला समर्थाने, ग्रंथ आणि पुस्तक. सर्वांना नमस्कार आहे. पुस्तक आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपल्याला काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. परंतु ग्रंथातून आपल्याकडचं संपूर्णपणे अज्ञान बाहेर पडतं आणि उरतं ते काय? ज्ञान. म्हणून एका देखील यासाठी लटक्या कराव्या ग्रंथ कोटी. आता समर्थाने सांगितलं ग्रंथ कोटी आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी आहेत. बहु साल मंत्रावळी शक्ती. प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळेच असतात ना. जयाचा भावार्थ जैसा, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले गुरु अनेक आहेत, परंतु प्रत्यक्ष सद्गुरू मात्र एकच आहे ना, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले एका देखील यासाठी लटक्या कराव्या ग्रंथ कोटी. संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. माझे दिसते हेची खरे, तेथे चालेना दुसरे. ऐशिया संशयाचे भरे, भरोची नये. मला जे दिसतं तेच खरं आहे. आता आपण प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिलं. आता आपल्या डोळ्यासमोर काय झालं? तो अनुभव आपण डोळ्यांनी पाहिला.
पण त्या जी गोष्ट घडायची होती ती गोष्ट पहिल्यापासून पाहिली नाही. ज्यावेळी मध्यावर आला त्यावेळी ती गोष्ट पाहण्यास सुरुवात केली, परंतु खरी गोष्ट कळलीच नाही. बघा, दोन मित्र असतात, कसा भाग दाखवला बघा. दोन मित्र रस्त्याने चालत असतात. रस्त्यातून चालत जात असताना त्यांचं एखाद्या गोष्टीवरून भांडण होतं. त्या भांडणाला सुरुवात ज्यावेळी होते त्यावेळी हा देह तिथे उपस्थित होता. परंतु उपस्थित असताना त्या दोघांचं भांडण कशावरून झालं तेच माहिती पडलं नाही. परंतु भांडण झालं हे डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसलं, परंतु कर्णाने कानाने श्रवण केले नाही, कानाने ऐकलं नाही की कशावरून भांडण झालं. मनाचं समाधान झालं का? नाहीये. मग आपण काय म्हणू, बाबा मी उपस्थित होतो, मला माहिती आहे दोघांची भांडणं झाली, पण कशावरून झाली ते मला माहिती नाही, पण झालं एवढं माहिती. म्हणजे विचार करा, आपल्याकडे काय झालं, अपुरं ज्ञान. बरोबर की नाही? म्हणून माझे दिसते ते हेची खरे. मग आपण काय करू, मी साक्षीदार होतो, दोघांची भांडणं झाली. मग आपल्याला जेव्हा साक्षीदार म्हणून पुढे नेतात तेव्हा आपण काय करतो, ते मला माहिती नाही, दोघांचे भांडण झाले, मग तर पप होतं, तेथे चालेना दुसरे. मग प्रश्न विचारणारे पण आपले वरचेच असतात ना, तेव्हा आपली मन सुद्धा साथ देत नाहीये आणि बुद्धी सुद्धा साथ देत नाहीये. आयशिया संशयाचे भरे भरोचे. म्हणून एखादा संशय जर मनामध्ये पेरत असू, बघा कोणाचा विश्वासघात आपण करतोय, संशय, प्रत्यक्षपणे संसार उद्ध्वस्त होत आहेत एक मात्र संशयाने. असं होता कामा नये. बरोबर की नाही? पत्नीचा पत्नीवर संशय, पत्नीचा पतीवर संशय, काय संसाराची चाकं चालणार आहे तो? समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. परंतु ही जर सुरुवात जर आपण करत असू तर उद्याची होणारी पिढी आपल्याकडून काय आदर्श घेईल? बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी सांगितलं, पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणाची संवर्धनाची केली त्या सत्वगुणे उत्तम गती फलप्राप्ती नक्कीच मिळणार आहे. म्हणून ज्यावेळी बालमने कोवळं असतं त्यावर जे काही संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात ना. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावे ते बरळ, जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुसी कोणी म्हणावे. बघा, मृगे देखिले मृगजळ, एखाद्या हरिणाने मृगजळ पाहिले व त्या वेड्याला तेथे पाणीच आहे असे वाटून ते त्याकडे धावत सुटले. पण पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्या भास आहे हे त्या पशुला कोण समजवून सांगणार? बघा, मृगे देखिले मृगजळ, काय दिसलं? पाणी दिसलं. तेथे धावे ते बरळ, आता पाणी दिसलं, तहान लागली म्हणून काय गेलं, त्या पाण्याच्या प्रवाहाकडे धावत गेलं. जळ नव्हे मिथ्या सकळ, परंतु तिथे पाणी नव्हतं, त्या पशुसी कोणी म्हणावे. मग त्या पशुला कोण सांगणार? बरोबर की नाही? आता आपल्याला खरीच भूक लागलेली, आता भूक लागली आहे, या टीसभर पोटासाठी आपण काय करणार? वणवण भटकणार. परंतु आपल्याला कुठेतरी एखादी टपरी दिसली किंवा एखादं दुकान दिसलं, आपण काय करणार? जाणार तिथे, धावत धावत का होईना पण तिथे आपल्याला जाणार. परंतु ते दुकान टायरचं असतं, मग तिथे आपलं समाधान होईल का? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, कोण समजावून सांग. रात्री स्वप्न देखिले, भौत द्रव्य सापडले,
बहुत जनांसी व्यवहारिले ते खरे कैसेनी म्हणावे. एका माणसाला रात्री स्वप्नात खूप द्रव्य सापडले. त्या द्रव्याने अनेक जणांशी व्यवहारही केला, तर ते खरं कसं मानायचं? आपल्याला रात्री काही कमी स्वप्न पडतात? रात्री त्या स्वप्नामध्ये आपण व्यवहार करून मोकळा होतो आणि सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा आपण त्या बेडवरून खाली पडलेलो असतो. विचार कर. समर्थ म्हणाले, ज्यावेळी आपण विसावा घेत असतो, विश्रांती घेत असतो, तेव्हा मी देवाचा आणि देव माझा नमस्कार करूनच देवाचं नामस्मरण करता करता आपल्याला झोप लागली पाहिजे. मग आपल्या हातातली स्मरणिका का पडते हो? ज्या वेळेला आपल्या हातामध्ये स्मरणिका आहे ना, त्यावेळी आपल्याला लगेच डोळा लागतो, झोप येते. काही जण झोप न येण्यासाठी गोळ्या घेतात, परंतु आपल्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे. हातामध्ये स्मरणिका ज्यावेळी येते त्यावेळी संपूर्णपणे ती पूर्ण पण होत नाही. यावेळी कधी ती अंथरुणात पडते कळत पण नाही ना. म्हणजे एवढा आपल्याला विसावा दिलेला आहे, विश्रांती दिलेली आहे, समाधान आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य याची रत्नपेटी, माझी भजने रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. म्हणून बहुत स्वप्न देखील आहे ना. रात्री आपण स्वप्न पाहतो. रात्री स्वप्न का पडतात हो? आपण दिवसा ढवळ्यात ते त्यांचा विचार करत करत झोपी जातो आणि झोपी गेले असताना आपल्याला त्यांचाच विचार आपल्या मनात येत असतो. त्यांच्याशी आपलं बोलणी झालेली असते आणि पैशांचा व्यवहार सुद्धा केला जातो. काही वेळा आपली लग्न सुद्धा होतात. बरोबर की नाही? स्वप्नामध्ये लग्न झालंय आणि सकाळी जाग आल्यावर अरे माझी बायको कुठे गेली? विचार करा. डोळ्यांवर नंतर पाणी मारतोय. काय स्वप्न बोलतं भयानक पडलं होतं. सर्व काही व्यवहार बोलते पूर्ण झाला होता, पण बोलते सकाळ लवकरच झाली. सकाळ लवकर नव्हता. मन पूर्णपणे चंचल होतं. त्या भरकटलेल्या मनाला स्थिर जर केलं असतं तर तुझं डोकं आता संपूर्णपणे भ्रमिष्ट नसतं झालं. आपण उठल्यावर डोकं एकदम जड होतं, कारण त्या मनाने तुला झोपून नव्हतं दिलं. कारण मन संपूर्णपणे फिरत होता, बुद्धी सुद्धा भ्रमिष्ट करून टाकली होती आणि सकाळी उठून आपलं डोकं पुरते जड झाले. काय करू? डोकं दुखायला लागले. डोकं दुखणार, नक्कीच दुखेल. जर तू नामस्मरण करत झोपून गेला असतास तर सकाळी उठवणारा सुद्धा प्रत्यक्ष सद्गुरुराय तुलाच उठवायला आले असते ना. कारण उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे. ज्या अंथरुणावर, ज्या जमिनीवर तू झोप घेत आहेस त्याला नमस्कार आहे ना. भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोल. कुशल चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्यू. एखाद्या कुशल चिताराने मोठे सुंदर चित्र निर्माण केले. ते इतके सुंदर होते, पाहताच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे, परंतु अखेर ते मृत्यूपासून. आता माती आहे. कुशल कारागीर बघा, जो खरं मातीचं रूप एखाद्या मूर्तीप्रमाणे तयार करत असेल. एक एक कलावंत, कलाकार बघा, जे मातीचेच असतात. प्रत्यक्षपणे मूर्तिकार एखादी मूर्ती कशी आकार देऊ असं वाटते की खरीखुरी आहे की काय. काय एखादं सामर्थ्य पुरवलेलं असेल ना. परंतु आपण गणपती आणतो बघा घरामध्ये,
मातीचाच असतो ना, शाडूचीच मूर्ती असते किंवा मातीचं असतं. ज्यावेळी त्या गणपतीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करतो, पूजन करतो, त्याच वेळी त्या मूर्तीमध्ये सामर्थ्य असतं. बरोबर की नाही? नाही तर अशा हजारो मूर्त्या आपल्याला पाण्यामध्ये दिसतात, पण प्रत्यक्षपणे त्या सामर्थ्य कधी येतो? त्याचप्रमाणे आपला देह दिलेला आहे. प्रेत आपल्याला दिसतात, पण ज्याच्यामध्ये खरा जीव आहे, ज्याच्यामध्ये खरा देव तो अंतरी चोरलासे, प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे, त्यालाच आपण नमस्कार करतो ना, जो आपल्याशी परत बोलणार आहे, शेवटपर्यंत शेवटचा दिवस आपल्या सांभाळणार आहे. नाना वनिता हस्ती घोडे, रात्री देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणी. रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे वगैरे पाहून मन अगदी लुब्ध होते, पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या तर कातडे दृष्टीस पडून तिटकार आहेत. म्हणून स्वप्ना नावे भ्रमण. स्वप्नामध्ये पाहणं आणि प्रत्यक्षपणे जागे स्वप्नी पाहणं फरक. आपल्याला जे काय करायचं ना ते जागेपणी करायचं. एखादं कार्य आपण करत असू तर स्वप्न अशी पाहिले पाहिजेत की झोप लागता कामा नये. परंतु आपण झोपेमध्ये स्वप्नामध्ये आपण पाहतो की ते काम पूर्ण झालेलं आहे, परंतु इथे सुरुवातच केलेली नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो ना. काष्टी पाषाणी पुतळ्या नाना प्रकारे निर्मिल्या, परमसुंदर वाटल्या परंतु ते पाषाण. लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या मूर्ती आपण पाहिल्याच, पुतळे सुद्धा आपण पाहिले. ते बघताना आपल्याला काय वाटतं? सुंदर वाटतं की नाही? आकर्षित वाटतं. परंतु जवळून पाहिलं तर शेवटी ते दगडाचेच ना. काष्टी पाषाणी पुतळे दगडाच्याच मूर्ती आहेत, परंतु त्या दगडाच्या मूर्तीमध्ये सुद्धा सामर्थ्य पुरवलं. मंदिरामध्ये, देवळामध्ये आपण ज्यावेळी मूर्ती पाहतो, कसल्या असतात? दगडाच्याच असतात ना. आपण नमस्कार करतो की नाही, शेवटी आपला देह म्हणजे काय? दगडच आहे. त्या दगडाला पूर्णपणे आकार देऊन एक रूप तयार केलं आणि त्याच रूपामध्ये प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. बरोबर की नाही? त्या रूपाला घडवणारी एक संपूर्णपणा आपल्या अंतरीचा अंतर. नाना गोपुरी पुतळ्या वक्रांगी वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरयुक्ती परंतु तेथे त्रिभाग. मंदिराच्या द्वारावर अनेक मजले असतात ना, पायऱ्या असतात, गोपुरी असतात, काना कोपरे असतातच, अनेक मूर्ती कोरलेल्या असतात. ज्यावेळी आपण पाहतो त्या दगडाला रेखीव आकार देऊन उत्तमाच्या कोरलेल्या असतात. त्या मूर्तीचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामकृती उत्पन्न होते. ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष पाहतो त्याप्रमाणे आकार दिला जातो की नाही, परंतु तेथे चुना, वाळू, ताग यांचे मिश्रण फक्त असते. बघा, पूर्वीच्या काळी जे मंदिरं बांधलेली आहेत, जे बांधकाम असायचे त्यामध्ये चुना असायचा, वाळू असायची. आत्ताच्या बांधकामामध्ये बघा, आत्ताची बांधकामं 4-4 वर्षावर सुद्धा टिकत नाहीये.
लगेच बिल्डिंगा पडतात. परंतु पूर्वीचे 350 400 हजारो वर्ष झाली तरी बांधकाम आहे तसंच. का? बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिला. पूर्वीचे लोक 100 120 वर्ष जगायची, आत्ताची 30-40 जायला लागले. हाच बांधकाम आहे. परंतु पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कला कुसरी, परंतु ते अवघे धटिंगन. कसा भाग दिला बघा समर्थांनी. ज्या वेळेला आपण खेळता बघा खेळायला जातो, खेळत असताना आपण पाहत नाहीये की घरी कोण मला ओरडेल की नाहीये. परंतु ज्यावेळी आपल्याला घरी जायचं असतं ना खेळून, त्यावेळी आपण एक एक प्रश्न तयार करून जात असतो. आता मला आई ओरडेल, मग आता मी काय उत्तर सांगू? बरोबर की नाही? आपण खेळत असताना मस्तपैकी खेळत होतो. आईने फक्त एवढंच सांगितलं होतं, ऊन आहे, घराबाहेर पडू नकोस, संध्याकाळी जा. परंतु आपण ऐकलं नाही. भर दिवसा उन्हाचेच गेलो. आपले हातपाय बघा, गुडघे खेळताना आपले फुटले की नाही, गुडघ्याला थोडं जखमा झाल्या. आता आईला उत्तर काय देणार? आईला आपण फसवलं की मी रस्त्यातून येताना तिथे दगड होतं, त्या दगडाला, बरोबर की नाही, त्या दगडावरून मी पडलो आणि माझ्या पायाला लागलं. मी खेळलो का? नाही. असं सांगितलं का? नाही. कारण त्याला माहिती आहे, आईला जर मी ही गोष्ट सांगितली, मी खेळताना पडलो, तर अजून मला दणक होईल. बरोबर की नाही? मला अजून मार बसेल. मग त्यापेक्षा मी काय करतो, म्हणजे विचार करा कशा कल्पना येत असतात. आईला फसवलंस, परंतु स्वतः आपला जो अंतरात्मा आहे तो प्रत्यक्षपणे पाहतोय ना, त्याला फसून कसं झालेलो. म्हणून खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती कलाकुसरी, परंतु ते अवघे धटिंगन. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी ते जाण अविद्य. बहुरूपी ज्याप्रमाणे एकच एक असून बघा, आपल्याकडे काय असतं, एखादं पात्र आपण नाटक पाहतो की नाही, ते खरं खुरं असतं का हो? नाही. जे कलाकार उत्कृष्टपणे ते पात्र घडवत असतात, आपल्याला वाटतं अरे ते खरंच करत असतील ना, परंतु ते बहुरूपी असतात. ते त्यांचे पात्र बरोबर घडवत असतात. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी ते जाण. मिथ्या साच्या सारिके देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. मिथ्या असून ते खऱ्यासारखे दिसते, त्यावेळी ते खरे मानण्यापूर्वी विचार करणे आवश्यक. परिदृष्टी मिथ्या असे कोण जाणे. बरोबर की नाही? या सृष्टीमध्ये आपल्याला जी काही दृष्टी दिलेली आहे, त्या दृष्टीने आपण काय पाहतोय ते सांगायलाच नको ना. आता समर्थ म्हणाले, आपल्याला जे जे काही डोळ्यांनी दिसतं, जे जे कानांनी आपण ऐकतो, ते सर्व काही खरंच नसतं. कधी कधी आपल्या कल्पनेचा भाग, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, आपलं मन सुद्धा एखाद्या वेळी त्या कल्पनेने
आणि बुद्धीला सांगायलाच नको, कारण बुद्धी ही संपूर्णपणे काय होते त्यावेळी भ्रमिष्ट होऊन जाते. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मनाने सर्व काही करून ठेवले आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांना काबीज करून ठेवलेले आहे. म्हणून समर्थांनी श्रीमनाचे श्लोक दिले. कोणाला दिलेत? 205. ते सुद्धा मनालाच दिलेले आहे. मनाला ताब्यात आणायचं आहे, बरोबर की नाही? म्हणून मन हा समर्थांच्या चरणी असला पाहिजे. वरी पाहता पालते आकाश, उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदण्याचाही प्रकाश परिते अवघे पहा. आता वरती आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो, काय दिसतं? आकाश. आकाशातम पतितम तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रती गच्छति. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानी तानी विनशांती प्रदक्षिणा पदे. ज्यावेळी आपण उताने झोपलेलो असतो, पाठीवर झोपलेलो असतो, तेव्हा आकाश आपल्याला काय दिसतो? उपडा, बरोबर की नाही? डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहतो. ज्यावेळी आपण उपडा झोपतो आणि पाण्यामध्ये आपण प्रत्यक्षपणे पाहतो, त्यावेळी तो उतान असतो आणि आपण प्रत्यक्षपणे पाहत असतो. त्या पाण्यामध्ये जर पाहिलं तर लखलखणारी चमकणारी चांदणी असतेच ना. चंद्राच्या बाजूला असते की नाही, ती जास्त चमकते. आणि नीट निरखून जर पाहिले त्या असंख्य आहेत हो चांदण्या, त्या न मोजता येण्यासारखी आहेत, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षपणे जर भाग समर्थांनी कसा केलाय बघा. जी चंद्राच्या बाजूला आहे ती चमकते, मग आपल्याला कसं हवं? आपला लक्ष कुठे असतो? जी चमकते त्यावरच आहे ना. म्हणजे आपल्याला सुद्धा चमकायचं आहे. आपल्याला सूर्यप्रकाश सुद्धा दिलेला आहे, चंद्र सुद्धा आपल्याला साथ देत आहे, परंतु आपण चमकेनासच झालेले. नृपतीने चितारी आणले, ज्याचे जे ऐसे पुतळे केले, पाहता त्याची ऐसे गमले परिते अवघे माईक. एका रुदाने अनेक पुतळे तयार केले. ज्या माणसांचे होते परिते अवघे माईक, हुबेहूब केलं. हुबेहूब जसा मनुष्य दिसतो त्याचप्रमाणे त्या मनुष्याचा हुबेहूब काय केला? पुतळा तयार करून. आपण म्हणतो अरे हा खरोखर आहे की काय, बरोबर की नाही? आपण कपड्यांच्या दुकानामध्ये जातो बघा, त्यावर शर्ट पॅन्ट घालून एक मुलगा असतो, तो पुतळा असतो की नाही? एक सुंदर पुतळी बघा, पुतळा तयार असतो, एक सुंदर स्त्रीचा असतो. त्याला इतका पोशाख उत्तमाचा तयार केलेला असतं ना, आपण रस्त्याने जात असताना अरे खरं आहे की काय, पण ज्यावेळी आपण जवळून पाहतो त्यावेळी ती पुतळे असतात. नेत्री काही भावली नसे, जेव्हा ते पहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसे. म्हणून आपल्याला डोळा सर्वात उत्तमाचा अवयव म्हणजे डोळा, जे डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसतं. बघा, जर डोळेच नसते तर आपण कोणाला पाहिलं असतं का? प्रत्यक्षपणे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाहिल. प्रथमतः श्री सद्गुरूंचे चरण आपल्याला दिसले पाहिजे. त्या डोळ्यांनी आपण काय काय पाहतो? पूर्वीच्या काळी चष्मे नव्हतेच. आपल्या आजी आजोबा त्यांना डोळ्यांना चष्मा नाही, परंतु आत्ताच्या नातवांना पाहायला गेलो, लहान लहान मुलं हे असले भिंगाचे चष्मे. कसं काय झालं? काय पाहिलं? विचार करा. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. पाहावे आपणास आपण.
कारण भिंगाचा चष्मा किंवा साधा चष्मा जरी लागला तरी आपल्या आजी आजोबांना नाही, आपल्या आई वडिलांना नाही, मग मला कसा का लागला? काय कर्म वाईट केली? बरोबर की नाही? कर्म वाईट होती, डोळ्यांना न दिसणारी, परंतु वाईट कृत्य अशी होती, वाईट पाप आपल्याकडून घडलंय, ते पाप आता आपल्याला कमी करायचं. जितुके बुडबुडे उठती तितक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणाक्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. पाण्यात जितके बुडबुडे उठतात तितके रूपे दिसतात, क्षणात ते बुडबुडे फुटून जातात व ती रूपेही. आता आपल्याजवळ आपण सर्वजण शहरी भागात राहतो, आपल्याकडे विहीर नाही माहिती, तलाव नसतील माहिती, बरोबर की नाही? कधी गावाला गेलो तरच आपण, परंतु जे खेड्यामध्ये राहतात त्यांना माहितीच. एक दगड घ्यायचा पाण्यामध्ये, एक दगड असा पाण्यामध्ये टाकायचा की तो पूर्णपणे त्या पाण्यामध्ये जाईल, पाण्यातून वर वर पाण्यात, असं ज्यावेळी आपण करतो बघा त्यावेळी पाण्यावरती बुडबुड आहेत. विहीरमध्ये ज्यावेळी पाण्यात दगड टाकला, पाणी वरती उडतं आणि दगड शेवटी काय कुठे जातो? खालीच जातो. पण तो पाण्याचा प्रवाह बघा, तो बरोबर गोलाकार त्या विहिरीप्रमाणे होत जातो का? लगेच पाणी स्थिर होतं का? नाही ना. जोपर्यंत पाणी जेवढा प्रवाह वरती जाईल तेवढाच तो पाण्याचा पूर्णपणे काय करेल? रौद्र रूप धारण करेल. तळ्यामध्ये एक दगड आहे ना, टाकून पहा. छोटा ज्यावेळी दगड टाकू त्यावेळी कमी वेळेमध्ये पाणी स्थिर होईल. मोठा दगड उचलून टाका, त्या पाण्याच्या संपूर्णपणे आकार पहा. जितके बुडबुडे उठती, लघु दर्पणे दोन्ही चारी हाती, तितके मुखे प्रतिबिंबती, परिते मिथ्या आधी अंती एकची मुख. हातात 2-4 छोटे छोटे आरसे घेतले तर तितके आरसे असतील तितकी तोंडे त्यांना प्रतिबिंबात दिसतात. आपण घरामध्ये आरसा असतो, कपाटालाच आरसा असतो ना, शोकेशला, कपाटाला. जेवढे आपण बघू तेवढे प्रतिबिंब दिसतील. छोटा आरसा, मोठा आरसा, कपाटाचा आरसा, शोकेसचा आरसा, जेवढे बघू तेवढे आपले चेहरे दिसणार, बरोबर की नाही? नदी तीरी भार जाता, दुसरा भार तिचे पालता, का पडसादाचा अवचित्ता गजर उठे. नदी तीरावरून कुणी ओझे घेऊन जात असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते. बघा, आपल्याला लहानपणी एक गोष्ट होती, एक कुत्रा होता. बघा कसा समर्थांनी भाग दिला. कुणाच्या अंतःकरणाला लागेल का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू. पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करती नमस्कार, बरोबर की नाही? समर्थाने उत्तम असा भाग दिला. पण कुठल्याही प्राणी पशुपक्ष्यांना शिकवण दिलेली नाही, फक्त मनुष्य देहालाच शिकवण दिलेली आहे. एक कुत्रा होता, तो रस्त्याने चालत असताना त्याला काय मिळाली? चपाती. चपाती मिळत असताना त्याने चपातीचा एक घास मोडून पाहिला. तो घास संपूर्ण संपताच त्याने तोंडामध्ये चपाती ठेवली आणि तो त्यांच्या पिल्लांना, म्हणजे कुत्र्याचे छोटे छोटे पिल्लू होते, त्यांना द्यायला एक नदी पात्र लागलं आणि त्या नदी पात्रावर छोटंसं पूल होता आणि त्या पुलाच्या बाजूला एक झाड होतं आणि तिथे त्यांचा निवारा होता. म्हणजे त्या ज्याप्रमाणे कुत्रे राहत होते त्यांची पिल्लं तिथे राहत होती. तर तो कुत्रा त्या पुलावरून जात असताना त्याला स्वतःच काय दिसलं? प्रतिबिंब दिसलं.
आता स्वतःच प्रतिबिंब दिसत असताना त्याच्या तोंडामध्ये काय होती? चपाती होती. त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसल्यामुळे त्यांनी तोंड उघडलं भुंकण्यासाठी. आणि ती चपाती शेवटी कशामध्ये पडली? पाण्यात पडली की नाही? आणि पाण्यामधून ती वाहत गेली. म्हणजे काय झालं? स्वतःच्याच प्रतिबिंबाने स्वतःलाच फसवलं. म्हणून आपण सुद्धा आरशामध्ये पाहतो. आपला चेहरा आपण पाहावा. आपण आज कोणाशी खोटं बोललो? का खोटं बोललो? ते कितपत योग्य आहे पाहावे आपणास. नदी तीरी भार जाता, दुसरा भार तिसे पालता, कापड साधाचा अवचिता गजर उठे. वापी सरोवरांचे नीर, तेथे पशुपक्षी नर वानर, नाना पत्रे वृक्ष विस्तार, दिसे दोन्ही सवा. विहिरी असतील सरोवरे, यांच्या तीरावर पशुपक्षी माणसे वानरे नाना वस्तू आणि मोठी झाडे असतात. पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पडते व त्यामुळे त्या वस्तू आणि पाण्यात व पाण्याबाहेर दोन्ही ठिकाणी दिसतात. एक शस्त्र झाडू जाता, दोन दिसती तत्वता, नाना तंतू टनकारिता द्विधा भासती. एक शस्त्र जोराने फिरू लागले तर दोन शस्त्रे दिसतात. तंतू ताणून वाजू लागले की दोन भासू लागतात. का ते दर्पणाची मंदिरी, बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपांची आहारी, बहुत छाया दिसती. एखाद्या आरसे महालात एक सभा भरली तर ते आरशात आणखी एक सभा भरलेली दिसते. आणि त्याचप्रमाणे अनेक दिवे पेटविलं की एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात. ऐसे हे बहुविध भासे, साचा सारिकेच दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वास हवे. अशा रीतीने हे अनेक खरे नसून खऱ्यासारखे दिसतात, पण त्यांच्यावर खरे समजून कसा विश्वास ठेवता येईल? माया मिथ्या बाजीगरी, दिसे साचाची परी, परी ते जाणत्याने खरी, मानूची ने. त्याप्रमाणे माया ही पण गारुडी विद्याप्रमाणेच मिथ्या आहे. म्हणून ती जर खऱ्यासारखी दिसली तरी ते जाणत्याने कधी खरी मानू नये. लटके साचा ऐसे भावावे, तरी मग पारकी कासे असावे. एवम हे अविद्येची गोवे ऐसेच. जे खरे नाही ते खरे कसे मानले? तर मग खोट्याची परीक्षा करण्यासारखी पारखी माणसाची गरज काय? मनुष्यांची बाजीगरी, बहुत जना वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय. तैसीच माव राक्षसांची, देवांसही वाटे साची, पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे. त्याच प्रकारे राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते. म्हणूनच पंचवटीमध्ये रामांनी कांचन मृगाचा पाठलाग केला. पूर्व काया पालटी, एकाचीची बहुत होत, रक्तबिंदी जन्मती रजनी चरम. राक्षस पूर्वीचे रूप बदलतात, एकाचेच अनेक होतात आणि सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून नवीन राक्षस उत्पन्न होतात. नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले, कृष्ण दैत्य किती वदिले कपट रूपी. अनेक पदार्थ फळे यांची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केला. तेव्हा कपटाने अशी विविध रूपे घेतलेल्या कितीतरी दैत्यांचा कृष्णाने उभत केला. कैसे कपट रावणाचे, शिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. रावणाने कसे कपट केले? तर राक्षसी मायेने त्याने रामाचे शिर निर्माण करून ते सीतेला दाखवले. काळ नेमीने मायेने अपूर्व असा आश्रम निर्माण करून द्रोणागिरी यांना सांगितले आणि त्यावेळी निघालेल्या मारुतीला फसवण्याचा प्रयत्न केला. नाना दैत्य कपटमती, जे देवांसही नाटोपती, मग निर्माण होऊन शक्ती संवार केला. कपटविद्या जाणणारे मायावी राक्षस देवांनाही आवरत नसत. म्हणून शेवटी भगवंताच्या शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. अशी राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नसत. राक्षसांची कपटविद्येतील लागव अघटित होते.
मनुष्यांची बाजीगिरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. मनुष्यांची कपटविद्या ते इंद्रजाल, राक्षसांची कपटविद्या ती ओडंबरी, तर भगवंताची ती विचित्र अद्भुत करणी तिला माया असं म्हणतात. साच म्हणावी तरी हे नासे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मनो. प्रत्यक्षपणे तथापि असो तुझला, भासाची सत्य वाटला, तरी ते चुका पडिला ऐक बापा. एवढे सर्व सांगितल्यानंतर जर तू चुकत असशील तर चूक ही आपल्याकडून होत असता. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देह तदात्मक, म्हणून हा विवेक तेथे संचारला. दृश्याचा भास हा अविद्यात्मक पंचभूतिक पसार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, परितलिंग देह झाले अविद्यात्मक. डोळ्यांनी दृश्य दिसले पण मन त्या भासात्मक दृष्ट्याकडे आकर्षित झाले आणि सूक्ष्म देहात त्या दृश्यांची प्रतिमा तयार झाली. अविद्येने अविद्या देखिले, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काय अवघी संचली अविद्येची. अविद्येने अविद्येला पाहिले की दृश्य सत्यच आहे असा विश्वास उत्पन्न होतो. तेची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण, येणे करिता झाले अप्रमा दृश्य अवघे. ते अविद्यात्मक काया स्वतःच असं वाटणं देहबुद्धीचं लक्षण. देहबुद्धी दृढ झाल्यावरच जगात सर्व काही खरं वाटू लागले. इकडे सत्य मानिला देह, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह, दोहींमध्ये हा संदेह पैसावला बरे. इकडे आपण देह असून तो सत्य आहे अशी दृढ बुद्धी झाली, तर तिकडे दृश्य जगत सत्य आहे हाही दृढ निश्चय दिवाळा झाला. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्मा पाहो गेला धीट, तो दृश्याने दिली वाट परब्रह्माची. देहबुद्धी अगदी बळकट करून धीटपणे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा दृश्याने त्याची वाट अडवली. ते साच मानिले दृश्याला, निश्चयाची बाणूनी गेला, पाहाव केवढा चुक पडिला अकस्मात. परब्रह्मप्राप्तीची इच्छा तर आहे, पण दृष्टी हीच सत्य असा अंतःकरणात ठाम निश्चय झालेला. आता असो हे बोलणे, ब्रह्मना पाविजे मीपणे, देहबुद्धीचे लक्षणे दृश्य भावी. आता हे बोलणे राहू दे. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी म्हणजे देवाचा आणि देव म्हणजे हा माझाच. अस्तीच्या देही मासांचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्मीचा सोहळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्यात डोळा म्हणजे मांसाचा गोळा आहे. या स्थूल डोळ्याने परब्रह्माचा गोल मी पाहीन असं म्हणतो. तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून आंधळा आहे. दृष्टीस दिसे मनास भासे, तितुके काळांतरी अनासे, म्हणून दृश्यातीत नासे परब्रह्म. जे काही दृष्टीस दिसते ते जे मनाला भासते ते सर्व कालांतराने नाश पावते, कारण सर्व काही नाशिवंत आहे. शाश्वती काय तर फक्त ईश्वरच. परब्रह्म ते शाश्वत, माया त्याची अशवाश्वत. ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना शास्त्री, दिली की ना ओवी समर्थनी. परब्रह्म हे शाश्वत आहे, तर अशाश्वत काय, नाशिवंत काय, तर माया आहे. आता पुढे निरूपण, देहबुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो कोण बोलिले असे. आता पुढील समासात समर्थांनी वर्णन करून सांगताना देहबुद्धीचं लक्षण काय याचं उत्तर समर्थांनी पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान तेच व्हावे अंगी भावे. समर्थ म्हणतात, म्हणून मी कोण हे नीट जाणून घेतलं पाहिजे. देहाच्या मीपणाचा कधी आपल्याकडे अहंकार नसावा, मग स्वाभाविकच शाश्वत समाधान अंगी बांधते. ज्यावेळी अहंकार अभिमान नसतो ना, त्यावेळी समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळं एक असा. कारण अभिमान जर आला तर अभिमानाने संपूर्णपणे देह हा तुझा काय होईल,
फसवला जाईल. म्हणून अभिमान कसा असला पाहिजे याचं उत्तर समर्थांनी पुढच्या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. मी कोण आहे? आपल्याला समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये प्रथमतः श्रोते पुसती कोण ग्रंथ काय दिलं आहे? मी कोण आहे ना, याचं उत्तर आपल्याला समर्थांनी दिलेलं आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुण अनन्य व्हावे, मग समाधान येते स्वभावे अंगी बाणे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरीक्षण समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.